तर तुम्ही बघू शकता आमटीला तरीही किती छान आली आहे आणि दिसायलाही खूप छान दिसत आहे। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर मी तुम्हाला पुरणपोळीची तर्हेदार आमटी कशी बनवायची ते दाखवणार आहे। मागल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुरणपोळी कशी केली तो व्हिडिओ दाखवला होता। आता मी तुम्हाला आमटीचा व्हिडिओ दाखवणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी डाळीचं पाणी काढून ठेवलं होतं, तर त्याच पाण्यापासून आता आपण आमटी बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। आता आपण आमटी बनवणाराचा मसाला तयार करूया। तर त्यासाठी मी गॅस ऑन करून कढई ठेवली आहे आणि त्याच्यात आपण 1 ते 2 चमचे तेल टाकायचं आहे। 2 चमचे त्यामध्ये आपण तांदूळ टाकायचे आणि 1 चमचा चण्याची डाळ टाकायची आणि आपण त्याला असं हलका कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे स्लो गॅसवर। ते इथं मी अशा प्रकारे भाजून घेतलंय, तुम्ही बघू शकता। आता हे थोडंसं थंड करून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं त्यात पाणी घालून ह्याची बारीक अशी पेस्ट करून घेऊया। तर अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट करून घ्यायची, तुम्ही बघू शकता। आता मी आमटी करायला एक मोठं पातेलं ठेवलं आहे आणि त्यामध्ये मी 3 ते 4 चमचे तेल टाकलं आहे। आमटीला थोडंसं जास्तच तेल लागतं आणि इथं फोडणीसाठी मी लसूण आणि थोडीशी जिरे असं छानपैकी कुटून घेणार आहे। आणि कढीपत्ता ही आपल्याला लागणार आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण जे लसूण आणि जिरं कुटून घेतलं होतं ते आपण त्या तेलात टाकून घ्यायचे, सोबत कढीपत्ता ही टाकून घ्यायचा। आता आपल्याला याला चांगलं हलवून घ्यायचं आहे, थोडासा हलका गोल्डन कलर येईपर्यंत। नंतर आपण याच्यात मसाले टाकणार आहोत। अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनिया पावडर, घरगुती काळा मसाला 2 चमचे, लाल मिरची पावडर तीही 1 चम्मच। आता हे मसाले आपण तेलामध्ये चांगले एकत्र करून घ्यायचे आहेत। आपण जे तांदूळ आणि डाळीची पेस्ट केली होती ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि याला आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला स्लो गॅसवर करायचं आहे। थोडंसं मिक्सरचं भांडं हिसळून त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे। आता आपण ह्याला स्लो गॅस करून झाकण ठेवूया आणि एक 5-10 मिनिटं त्याला आपण चांगलं शिजवून द्यायचं आहे। आता आमटीचं वाटण काढूया आपण। अर्धा वाटी सुकं खोबरं अशा प्रकारे काप करून घेतले आहेत। आपण हे खोबरं कोरडंच मिक्सरला थोडंसं फिरवून घेऊया। आपण जर सगळा मसाला एकत्र वाटला तर खोबऱ्याचे तुकडे राहतात, पण फक्त आपण खोबरं फिरवून घेतलं तर अशा प्रकारे खोबरं बारीक होतं। आता मी त्यामध्ये कोथिंबीर आणि लसूण टाकत आहे। थोडंसं पाणी घालून आपण तेही मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं वाटण तयार झालं आहे। सात 8 मिनिटं झाली आहे, तर आता आपण झाकण खोलूया। तर तुम्ही बघू शकता तेलही किती छान सुटलं आहे आणि आपला मसालाही खूप छान शिजला आहे। आता आपण ह्याला एकदा हलवून घेऊया। आता आपण जे खोबरं कोथिंबीर लसणाचं वाटण केलं होतं तेही त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छानपैकी त्याला मिक्स करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेही त्याच्यात टाकून घेऊया। आता आपण हेही एकजीव करून घेऊया। आता याला तेल सुटेपर्यंत स्लो गॅस करून आपण 5 मिनिटं झाकून ठेवूया। तर 5 मिनिटं झाले आहे। आता आपण बघूया, तुम्ही बघू शकता मसाल्याने कसं तेल सोडलं आहे आणि मसालाही खूप छान परतून झाला आहे। मसाला छान परतल्यावरती आपल्या आमटीला तरी खूप छान येते आणि चवही खूप छान येते। जे आपण डाळीचं पाणी काढलं होतं ते पाणीही त्याच्यामध्ये टाकून घेऊया। ह्याला डाळीचं पाणी किंवा येळवणी असंही म्हणतात आणि आपण त्याच्यामध्ये आता साधं पाणीही घालायचंय। तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही पाणी घालू शकता, पण आमटी थोडीशी पातळही नाही आणि घट्टही नाही, मीडियमच ठेवली तर खूप छान लागते।
आमटीची चव वाढण्यासाठी मी थोडीशी चिंच टाकत आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही कोकमचाही एखादा तुकडा टाकू शकता, पण मला चिंच आवडते म्हणून मी चिंच टाकली। आता आपण त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर। आता आपण हे सगळं असं एकजीव करून घेऊया, थोडंसं हलवून घेऊया। मी मागल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पोळ्या दाखवल्या होत्या, तेव्हाच मी ह्या डाळीची येळवणी अशी काढून ठेवली होती, त्याच येळवणीचे मी तुम्हाला आज आमटी दाखवत आहे। तर आता आमटीला आपल्याला चांगला कड येऊन द्यायचा आहे। तर आमटीला कड आल्यावरती स्लो गॅस करून आपल्याला 15 ते 20 मिनिटं आमटी चांगली उकळून द्यायची आहे। त्यामुळे आमटीला आपल्या तरीही छान येते आणि चवही खूप छान येते। तर 15-20 मिनिटं झाली आहे। आता मी गॅस बंद करत आहे। तुम्ही बघू शकता आपल्या आमटीला तरीही किती छान आली आहे आणि कलरही किती छान आला आहे। मी कितीही आमटी हलवत आहे तरी जी आहे ती तरंगतच आहे। तर तुम्ही ही आमटी घरी नक्की ट्राय करा, चवीलाही खूप छान लागते आणि तरीही बघू शकता तुम्ही सुंदरच। तर तयार आहे आजची आपली आमटीची रेसिपी। तर तयार आहे आपली पुरणपोळीची थाली तयार। जर तुम्ही माझ्या पोळ्याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर मागल्या व्हिडिओमध्ये मी पुरणपोळीचे व्हिडिओ टाकला आहे, तर तुम्ही जाऊन बघू शकता। तर आमटी शिवाय पुरणपोळीची थाळी अधुरी आहे। तर तुम्हाला कसा वाटला माझा हा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओवर जर माझ्या नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओला माझ्या लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर पुन्हा भेटू अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।